मातीचा. प्रगती व्हावी का नको असं? प्रगती नको कुणाला? कुणाला वाटते आपली प्रगती व्हावी, पण माणसं अडकली कुठं? बाजात. माणसं कशात अडकली? बाजात अडकली, बाजात. हा, म्हणून आडव्या ठाकत बाजा पुढे शेवटी उलटन जे आलं. बाकीच्याकडं होतं लेवलिंगचं काम, ह्याच्याकडं होतं वेल्डिंगचं काम. कुणाकडं? उलटन जे आलं ते नाकावरच फिरलं महाराज. माणसाचं काही जावं पण नाक जाऊ नये महाराज. भलं ती शेंबडानच भरलेलं आहे, पण फार मोठी किंमत आहे त्याची. नाक गेल्यावर शिंबूड मोकळा सुटला, त्याला कोण आवडत? शिंबूड असा बदमाश आहे महाराज, माणसांच्या अंगातली ताकद बघून नादाला लागतं. लहान लेकराला उगच सत्वीत आहे कोण? शिंबूड. लागभर मानो एखाद्या शहाण्याच्या नादाला अजिबात लागत नाही माणूस. मोजित नाही माणूस अंगात रग असल्यावर. बारक्या बारक्या लेकराला इतका सत्विनार, हमेशा असा हटावून वाकून बघणार खाली किती खोल आहे. आणि ती पोरगा बी ताकद लावून पाहुऱ्यानं पाणी उपशिण्याचा असा ताकद लावून ओढतंय, पण ती इतकं बिलिंदरी महाग गेल्यासारखा करणार आणि पुन्हा वाकून बघणार. जवानीत काय हिंमत आहे त्याची यायची? ती म्हातारपणी ताकद पुन्हा कमी होती. काय होती? म्हातारपणी ताकद कमी झाली की ती कोल्हापूरला तालीम करून येतोय, घट्ट तब्येत करून आणतोय आणि कलर बदलून येतोय हिरवा गार. आणि मग अशा हिवाळ्याच्या दिवसात म्हातारा असं साधारण शेकलं आणि ती पगळलं किती मधून फोन करते, मला वर यायचं. मग ती का बसत नाही म्हातारा. तो काय गेल्यावर म्हाताऱ्याला ताकद असते का? ताकद कमी पडते ना, विकलांग परिस्थिती आहे. थोकाय गेलं तरी ती इतकं बिलिंदर आहे, असं गेल्यासारखं करणार, तारा ताराने येऊन छातीवर बसणार, इतका बिलिंदर. कोण? नाक गेल्यावर महाराज जानवे तुटले, पंचांग फाटली, धोतर गळाली, नागडात पळस. लोकांनी अंगावर कपडा टाकून कपड्यात गुंडाळून दरबारात हजेरी गेला. त्यानं कंसाला हात जोडले आणि सांगितलं, सरकार मायबाप कुणाच्या बी नादाला लागा, त्या पोराच्या नादाला लागा. काय नाही मला नुसतं टच करतंय, विढाल विढाला विढाल. पण जित्याची खोड मेलेश्वर जात नाही. पुन्हा डबल मिटिंग घेतली, राखीव वार्डातलं शीट उठविलं. महिला राखीव. पुतना मावशी आली ती, तिनं सांगितलं ही गड्या माणसाची कामं नाहीत. लहान लेकराला कुठल्या बी कसं नीट करायचं ते आम्हाला कळत. ती मायावी होती महाराज, तिला वेगवेगळी रूपं धरता येत होती. सुंदर देवांगनेसारखं रूप धारण केलं आणि गोकुळात प्रवेश केला. तिने एकच आयडिया लढविली. कोणती? त्या पंधरवाड्यात जेवढी लेकरं जन्माला आली तेवढी इष्पाजून मारायची. त्याच्यामध्ये कृष्ण मरणार आणि आपल्यावर काहीच येणार नाही. लेकर मारायची साथ आली आणि त्याच्यात ही मेलं, आपल्यावर काही शेकत. हे डोकं लावलं. असं तिला का सुचलं असावं? तुम्हाला काय सुचत आहे पुणेकराला? तिला असं का सुचलं? शाबास. विढाल विढाला. पंधरवड्यात जेवढी जन्माला आली तेवढी मारायची बुद्धी होणं म्हणजेच तिला पायली भरायची होती तिची. दिन दुर्बळाची मारिली बाळके, गरीबा गरीबाची लेकरं. आई वडिलाची नजर चूक करायची, घरात जायची. बाळाला असताना लावलं की जालिम विष, नुसता वास आला की लेकरांना पांढरे डोळ करायचे. आई वडील घरात ठेवून बघतात, अरे 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 कुणो लेकराचा घात घेतला. दहाय मोकलून आईवर रडायला लागले. दिन दुर्बळाची मारिली बाळके, करीता ती शोके माय बापे. नामा म्हणे आली नंदाची या घरा, स्वरूप सुंदरा देवांगना. दिसायला सुंदर, देवांगनेसारखं रूप धारण केलं. मग कसं आहे,
एखादी बाई दिसायला सुंदर असली आणि खानदानी चोरटी असली तरी खपती. बोलणं कळायले का नाही कळायला? माणसाला वाटतं ना एवढी देखील कशाला चोऱ्या करील, लक्षात येते का नाही येत? हा, ती दिसायला सुंदर आली, तीच यशोदेला भेटली. यशोदे ओळखलं का? तिचं सौंदर्य पाहून यशोदा म्हणजे एवढं सुंदर मला म्हणते कोण? अगं मी तुझी बहीण ना. यशोदेला फार बरं वाटलं, महाराज एवढी सुंदर आहे मला बहीण म्हणती. अगं तुझ्या लग्नाच्या टायमाला येईन म्हणलं पण येता आलं नाही. तुला पोरग झालं म्हणून कळालं म्हणून आले भेटायला. यशोदेला खरं वाटलं की भोळा स्वभाव. पण यशोदा म्हणली बाई आत्ताच डोळा लागलाय. देव म्हणला आता काय म्हणावं आईला. हा, एवढं होलसेल गिराईक चालून आल्यावर दुकानदारानं झोपा काढायचे असतात. हा, रडायचं सोंग केलं महाराज त्यानं. रडायचं सोंग केल्याबरोबर ती म्हणली हे बघ यशोदे, ते बघ रडायला लागलं. बरं बरं बाई यमुनेची पाण्याचे घागर घेऊन येते. तिला तेवढाच मौका पाहिजे होता. यशोदा पाण्याची घागर आणायला जायला आणि ही गेली ती जाणं तीच त्याला उचल नसताना लावलं. पण भानगड अशी तिला बी माहित नव्हतं ही कंपनी कोणती म्हणून. कंपनी कळावं लागते हे लक्षात घ्या. काय? हा, कोणत्या कंपनीचं होतं ते? मुंगळा अँड कंपनी. संपर्क साधा. कळाली का नाही कंपनी? कोणती कंपनी? मुंगळा म्हणा. मुंगळा माहित नाही. मुंगळ्याची जात अशी विचित्र आहे महाराज. एक तर धरताना बरड रान धरीत नाही. काय? रबीचं रान बघून धरणार. नाजूक जागेवर चावलं की माणूस वैतागून त्याला तोडाय गेलं की रेल्वेचा डबा तुटून येणार, इंजिन तिथंच. तसलं हे बिलिंदर स्तनाला लावल्याबरोबर विष, दूध, रक्त, पंच प्राण खेचून घेतले महाराज. परमात्म्याचं कनेक्शन. मग मात्र घाबरली. मुंच मुंच कृष्ण सोड सोड. त्यानं सांगितले ते काय मुंज्या आहे का यताळ आहे का मसुबा आहे. बारकी बारकी देव समजदार आहेत महाराज. त्या बारक्या बारक्या देवाली म्हणलं का देवा गरीबी आहे, दोन पायावर भागवा, तर ऐक तिथे देव. कळलं का नाही कळलं? इतर देवाची कथा कोण, थोरला देव तो लाचुंगा पूर्ण. चपराशी क्लर्क ही समजदार माणसं असतात महाराज. उगा बारकी पिळवती चहा प्याता प्याता हातात घातली की खालची फाईल वरनं पद्धतशीर करता येते. हा, पण ही क्लास 1 सुपर क्लास 1 एक तर लाच घेणार नाही तर घेतली तर हात घेणार नाही. देव आहे तो थोरला देव तो लाचुंगा पूर्ण. आणि तो न भेटे जीव घेतल्या मीन. पंच प्राण खेचले गत प्राण होऊन पडली असं वर्णन आहे. तिच्या अंगाखाली 15-16 घर भोगा झालं. मॉडेल कसला असं. शिडी लावून यशोदा वर चढली आणि ह्याला काढलं. एवढ्या चपट्या गोचड्यासारखा दिसायला कृष्ण. मॉडेल भयानक मोठं. यशोदा म्हणली बाबा एवढ्या जगाडातून कसा वाचलास? ती म्हणला असली जगाड बगाड बरीच येणार आहे. काग बगरीटा मारिले बाळपणी अवघी दैत्य खानी बुडबी. एका बाजूला हे तर एका बाजूला रांग रंगने रंगधरणी चोरी तरुणी धावणी धरती गोळी बांधीची चरणी नित्ती गाराणी यशोदे साधनी दर्दी दोक्षिणी तमालनी नेन मलक केले साधनी कृष्णाळी वाळीवा
परतुनी माते दावा कृष्ण आळीवा आळीवा. रंगता देवानं चोऱ्या करायचं. आता रांगत पोरग चोऱ्या करतंय, खरं वाटतंय का? त्याच्यामुळे बरेच दिवस चाललं. पण पुढं पुढं गोपिकांनी बारकावा घेतला. पाहती गवळणी तबती पालती दुधानी म्हणती नंदाची आपुरे. चोर कळला पण रांगत पोरग आहे. आता सांगा कितीही राग आला रांगत्यावर हात वाहतो का? अजिबात नाही. मग आईला समजून सांगावं म्हणून साऱ्या गोपिका एकत्रित आल्या. घ्या मिळवणी गवळणी देती यशोदे गारानी. जातो आम्ही गोकुळ सोडून आमुच्या सुना देहोनी. हे ग बाई आमाशी पाहावीना यशोदे बाळ तुझा तान्हा कुठवर सोसू धिंगाणा. आसला ऐकल्यावर त्यात महाराज एक गोपिका होती उभ्या कानाची. कसली होती? कसली? उभ्या कानाची म्हणजे कारवान. बाई कडक होती. बाई इतकी कडक होती तिच्या धाकानं मालक झाडाला हाय लागल्यासारखा वाळून गेला. काय बायको कडक मिळाल्यावर मिशारा काय परवडत नाहीत ना. बाई अति कडक जालिम. घरानं सांगून वापस येताना तिची भेट झाली. कुठे गेलतात? अगं त्या पाटलाच्या पोराने कुटाणा केलाय समजून सांगा म्हणून गेलते. मग अगं आमचीच माप काढली. काय म्हणली? बाळ सगुण गुणाचे पाने गे बाळ सगुण गुणाचे जागे गवळणीत खेळी राजा. तुम्ही मोठ्या ढाल गजागे गोकुळच्या नारी. तुम्ही लपुण्याचा भोवरा ग्याळ घेता शारंगधरा. तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी. आमचीच माप काढली तिनं. हा चोर ते चोरणवरून शिरजोर आहे. ही म्हणली अगं तुम्हाला बोलायचं ज्ञान नाही. हा हमेशा ढिलं बोलता. ढिल्या अंगाने पाचर बसत असते. काय असं ढिलं बोलायचं नाही. चल बरं. बाकीच्या म्हणल्या माय आम्ही कुणीच बोलणार नाही. तुम्ही कुणी बोलू नका मी एकटी नीट करते. काही काही म्हणल्या माय हे बघ किती बी केलं तर शिकलेलं आहे. बाई केस कापलेली होती. इंदिरा गांधी कंपनीची होती. हा बॉबी कटवाल्या बाई असल्यामुळे बाई अशा शिंग हलवीत निघालेल्या. हा मोठी तालबाज होती महाराज. उभ्या टाचाची चप्पल पर्स गळ्यात. वजनदार बाईसाहेब होता. काही काही म्हणल्या माय हे बघ कानफडाचं आपलं काय खरं शिकलेलं वेगळंच असतंय. किती बी केलं तर शिकलं तर 12 गाव फिरून आली. हिला सारं माहिती ग कायदा कानून. हे करील नीटच करील. एक म्हातारी उठली. ती माय म्हणली नीट करील तर करील नाही तर करून घेईल ग. ती बी लय वक्त पोरग आहे. ती बी काही चिल्लर पोरग नाही. अशी उलटी चर्चा म्हणल्यावर तर बाई आधीच उभ्या कानाची कडक स्वभाव. तन तन चला आणि त्याला नीटच करा आणि मी बोलते चल. बाकीच्या म्हणले बघ आम्ही तुझ्या बरोबर येतो पण आम्ही बोलणार नाही. म्हणजे कुणी बोलू नका मी एकटी बोलते. लवा जामा पुन्हा वापस फिरला आणि यशोदेच्या दरबारात. बाई कडक होती महाराज. बाईनं गेले गेलत पट्टा चढविला. अवरी अवरी आपुला कान
अवधी अवधी अपुला कान्हा नाशिल्या मुच्या सुना आधुनिका लाजने तुझ्या मना. यशोदेची लाज काढल्यावर मग मात्र यशोदेचे तळपायाच्या मस्तकाला गेले. कृष्णा खबरदार, ऐकलंच का? तुझ्या पायी लोक माझी लाज काढायलीत. ती मुरलेला ड्रायव्हर तिनं काढले उलटी घेर. ती म्हणला आई ग, तीच दुसऱ्याची लाज काढीत असती जी स्वतः बिनलाजी. असं बोलल्यावर आधीच तर बाई उभ्या कानाची तन 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 करायला चालू केली. जाणार म्हणजे जाणार, आम्ही गोकुळ सोडून जाणार. यशोदा म्हणली बाई असं करू नका. लोक म्हणतील पाटलाने घर उठविलं. लोक काय म्हणतील? पाटलानं घर उठविलं. एवढ्यावर कुठं थांबतील? नाही नाही जाणार आम्ही. यशोदा म्हणली हे बघा, आता जायचं असलं तर जा, माझ्या लेकराच्या डोक्यावर हात ठेवला. तुझ्या लेकरा पायी चालले मन तणक्यात उठून बाई चलत राहा. भानगड अशी होती, बाईला कंपनीतूनच रिवर्स गिअर आलेला नव्हता. तिला माघार घेणं माहीतच नाही. कडक स्वभाव. तन तन निघाले चालले म्हणून बाई जी उठली ती चलत राहिली. म्हणा मालक होतं तांगड धाकातलंच, पण मोसम ओळखून गिअर टाकी. मालक मोठा हुशार होता. बाई साहेबाचा चेहरा बघितला म्हणला ढगाळ वातावरण दिसायले आज. गेले गेलेत बाईने सांगे उठा आणि त्याला भरा सामान. ती म्हणा नवच काढलं शी आता काही बोलायचं नाही, सामान भरा चला. त्यानं सांगणं असं नसतंय. पाठील असलं म्हणजे काय झालं? हा गाव करील ती राव काय करील. चार माणसात बसल्यावर कोणाला बी दोन पावलं माघार घ्यावी लागते. ती म्हणली मीटिंग नाही बैठक नाही. मी म्हणते ना सामान भरा. तरी बी त्यानं सांगितले बघ आजचा दिवस भरा नाही, मग उद्या जाऊ. त्याला माहिती होतं घडी गेली की पिढी जात असते. तरी बी बाईनं सांगितलं मी म्हणते ना सामान भरा. धाकातला असल्यामुळं नावेला जाणं सामान भरलं, गाडी हाकालली. मला दिवस होती कडक उन्हाळ्याची. अशी गाडी पटांगणात जाऊ दिली आणि बटन दाबलं. पुन्हा कृष्णानं बाईच्या नरड्याचा उन्हाळाच तुका बी गिळना गेला. कोरड खक नरड. बाईने सांगितलं होय व नवा जुन्यातलं मॉडेल. 5 मिनिटाच्यात पाणी पडलं तर मी तुमची. ती मला नवच काढलं सात आहे. धाकातला असल्यामुळे झारी घेतली पळत गेला. बांधवी विहीर होती अशी. उन्हाळ्याच्या दिवसामुळे पाणी पार खोल गेलेलं खाली. दगडाच्या पायऱ्या पायऱ्या पायऱ्याने खाली उतरून जायचं. पहिल्या पायरीवर पाय देऊन खाली उतरायला लागला. त्याच्यासारखं सेम टू सेम मॉडेल तयार झालं काटावर आणि गाडीपाशी हजर झालं. ते ओरिजिनल पायऱ्या पायऱ्यानं खाली गेलं आणि ती डुप्लिकेट गाडीपाशी गेलं. गेल्या गेल्यात म्हणला तुझ्या कपाळाचं कुंकूच मजबूत. ती म्हणली काय झालं? आता विहिरीत भूत आहे ना. भूत धरलं होतं म्हणून मग झटका देऊन पळून आलो. म्हणले मग आता काय? आता काय गाव जवळ करावं लागतं. ती म्हणली मग पाणी पिस्तूर गाडी फिरवा. त्यानं गाडी फिरवायला हिने पाणी प्यायला. ती ओरिजिनल बिचारा पायऱ्या पायऱ्यानं खाली गेलेलं. केर कचरा बाजूला कर, थोडं स्वतःचं तोंड वल कर. ती जारी घेतली तेवढ्या पायऱ्या चढून यायला त्याला दम लागला. वर येऊन बघतोय तर गाडी तर धक्याला लागली. ते म्हणला बैलगाडीचं काय पण कोण आहे? त्या गाडीवर बसलेल्याने सांगितलं तीच आहे बघ विहिरीतलं. म्हणले दामटा गाडी. दामटा तर दामटा येणं गाडी दामटी होतं तांगड पण मोठं चपळ होतं महाराज. त्यानं गावकारला गाडी गाठली जाऊन. गेला ती बायका पोराचा शिनवाटा, उन्हाच्या रानाचा शिनवाटा, पळाल्याचा शिनवाटा, सारा डोक्यात भिनलेलं. जाणं ती गाडीवर चंदन गच्चीला धरणं गेलं. का रे काय समजेला? बायका पोरं कळत नाहीत तुला? त्या गाडीवरल्यानं एकच म्हणायचं मला माहितीच त्या विहिरीतलाच म्हणून. बाईला पंचायत पडली आपला कोणता. कारण दोघीं दिसायला सारखीच आहेत. बाईला वाटलं एकाचा कायवर घेऊन एकाला मारावं आणि ओरिजिनलच हाणले गेलं तर. बाई तटस्थ बघत राहिली. दोघांचं बोलचालीचं रूपांतर धराधरीत व्हायची पाळी आली. हा तिसरं तसलंच मॉडेल तयार झालं. गाडीवर बसलं, गाडी हाकाली. नॉनस्टॉप नंदराजाच्या अंगणात नेऊन उभी केली. पाटील तुम्हाला कधीपासून ओळखता? अरे गेला बी नाही का? आपण रूम पार्टनर, क्लासमेट, लंगुटियार, बाळ मित्र. नाही 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 मोठा कुटाणा वाढला.
सेम टू सेम दोन माणसं माझ्यासारखी दिसायला आणि गाव करायला कुशल बायकून गाडी माझी म्हणाली माझ्यावर लक्ष ठेवा म्हणजे बिलकुल लक्ष ठेवा. ही दोघं जी भांडत होती म्हणले भांडणात काय मजा आहे हा दोघाच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ गेला का नाही बायकून गाडी घेऊन काय उपयोग आहे त्याचा. दोघांनी भांडण सोडून मागून पळत गेली महाराज. नंदराजाच्या अंगणात तिघच्या तिघ लाईन उभी केली. शर्ट सारखीच कपडे सारखीच चेहरे सारखीच नाक डोळे पूर्ण गाव जमा झाला. प्रत्येक माणूस म्हणायचा कोणता असेल र भोवयात बी फरक नाही नाकात बी सारखेच आहे कलर बी एकच आहे कोण असेल. बाईसाहेब गाडीहून खाली उतरले आणि यशोदेच्या गळ्यात पडून रडायला चालू केलं. ह्या बघा त्या बाई काही का घडलं पण माझाच मला मिळावा. कृष्ण बाजूला उभा होता त्यानं सांगितलं आई ग तुला म्हणलं होतं ना तीच दुसऱ्याची लाज काढीत असती जी स्वतः बिनलाजी आहे का तिला मालकाचा तपास. हिरमुसल्या चेहऱ्यानं बारीक चेहरा करून तोपर्यंत गावच्या सूचकांनी सूचना केली ऐका हो ऐका या दुर्दैवी प्रसंगाचा निर्णय आमच्या गावचे पाटील नंदराज करतील. एकमुखी गाव त्यांच्या पाठीशी असे. नंदराज उठून उभा राहण्यास सांगितले या दुर्दैवी प्रसंगाचा निर्णय एकच हा 12.5 हाताचा खड्डा या काठावून त्या काठावर जो आल्हाद उडी मारील त्याची बायकून गाडी. ओरिजिनल ती कमरातूनच गळालं म्हणला गेली आता बायको बी गेली गाडी उडी तर काही जात हे डुप्लिकेट होते ते त्यांना टन उड्या हाणून पलकड गेले. त्याला काय बाधा मारा उडी त्यांना सांगितले बघा पाठी झाला गेला संसार उडी काही जात नाही कंबर जाईल डोळं होऊन पडण्यापेक्षा कुठे बी राहू म्हणला काय संसार. आणि मग लक्षात आलं म्हणला ही बायकून ही गाडी पुन्हा कुठं जायचा नाद करायचा नाही. हा यशोदेच्या लक्षात आलं ही कुरापत आपल्याच पोराची. आयशी ऐकता गारानी यशोदे नयनी आले पाणी कृष्णा खोडी दे टाकूनी एका जनार्दनाचे चरणी विढोबार. विठाल विठाल खबरदार देवानं गोकुळा एवढं प्रेम का केलं हा याचं कारण एकच आहे. गोकुळातल्या लोकांचे अनेक विषय नव्हते एक विषय होता. एक विषय तो सकळांचा हारी त्याच्या आवडीने आवडी इतरी अंध बहिर हे प्रेत लोकाचारी म्हणून त्यांची कीर्ती गायली पुराणांतरी. गोकुळातल्या लोकांचा विषय म्हणजे भक्तहारी आणि कधी कधी नाही सदा नामवाची गाती आणि प्रेमे आनंदे नाचती. सतत नाम चिंतन करायचे कोण गोकुळातले लोक. म्हणून देवानं मथुरेला अवतार कार्याचं बेनिफिट मिळू दिलं नाही महाराज. संतांनी जाहीर सांगितलं कृष्ण गोकुळी जन्मला दुष्टा चळकाप सुटला होता कृष्णाचा अवतार आनंद करीती घरोघर. देवानं गोकुळवासीवर एवढं प्रेम केलं महाराज फक्त नामचिंतनामुळं. कशामुळं एकमेव नामचिंतनामुळं. अहो गोकुळामध्ये जे सुखाचं वाटप झालं किती झालं अंतपार
सुखा अंत पार नाही लेखा. महाराज म्हणतात गोकुळात जे देवानं सुख दिलं ना ते सुखच असं होतं. ती सुख जगात कोणत्याच मार्केटला नाही. आपण पेवीन जे एक ते तैसेची सुख साधूक सप्रेमळा लाग देख ठेविले जत. आपल्याकडे सुख नाही ना, जगात सुखाचे मार्केटच नाही. भ्रम आहे आपला. स्त्री पुत्र धनादिक हे सुखाचे मार्केट नाही. भास आहे आपल्याला. सुखाचं मार्केटच परमात्मा आहे. संतांनी देव सोडलं तर सुख चकलीनं बी पटांगणात राहत नाही. लक्षात येईल का बोलणं. आणि म्हणून देवानं ती ओरिजिनल जातिवंत सुख सोनी वजे सुख अतिसुखा होनी उभे ते अंगणी वैष्णवाच्या ते सुख गोकुळवासियांना दिलं. म्हणून गोकुळीच्या किती दिलं. जगातला नंबर 1 चा शहाणा लिहायला बसविला होता. किती वाटप झालंय ते लिहा. ज्ञानोबराय म्हणतात देशे काळ वेदानुवादा ज्या सुखाची न करवे मर्यादा त्या सुखाची सुख संपदा मद्भक्त सदा भोगिती. त्या सुखाचा माप काढता आलं का. देशे काळे वेद अनुवादा. कोण अनुवादा. वेद. जगातला नंबर 1 चा शहाणा वेद आहे. वेद लिहायला बसला होता. वेदाला देखील ते गणित काढता आलं नाही. मग म्हणून तुकोबराय म्हणले किती अंत पार नाही लेखा. पण कसं आहे सुख आनंद प्रेम. मग आता एवढं सुख मिळाल्यावरती ग बसतीत गोकुळवासियांनी बाळकृष्ण नंदा कृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. सुख प्रेम आनंद या गोष्टी निरवयवान आहेत. यांना प्रगट करायचं असेल तर आकारवान पदार्थाद्वारा. म्हणून गुडिया तोरणी करीती कथा गाती गाणी. गुड्या उभा करणं तोरणं बांधणं हे कशाचं प्रतीक आहे. आनंदाचं सुखाचं प्रतीक आहे. करीती कथा आणि गाती पण गाणे गाती. गाणं एक असं आठम आहे. गात 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 माणूस तल्लीन. तुका प्रेमे गाची गाये नाचे आणि गानियात तुका प्रेमे नाचे प्रेमे नाचे गाय आणि गानियात विरवणी जाय. गात गात माणूस तल्लीन होऊन जातो. त्या गोकुळवासीची अशी अवस्था झाली महाराज. काय गात गात परमात्म्याने त्यांचं मनच खिचून घेतलं. तुका म्हणे छंदे तुका म्हणे छंदे तुका म्हणे तुका म्हणे
म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे. देवानं त्यांची मन वेधून घेतली होती. भगवंताने अनेक लीला केल्यावर यशोदेनं सक्त ताकीद दिली. कृष्णा बस उद्या जाई राणा सवे घेऊनी गोधना. आईचा आदेश शिरसावंद म्हणून गाई गोपाळ सौंगडी वना घेऊनिया जाई खेळी नंदाचा काना. मैदानात गाई लावल्या वेगवेगळ्या प्रकारचे खेळ विटी दांडू चेंडू लगुरी या नाना परी खेळ मांडीला यमुनेच्या तीरी. जुन्या काळातली खेळ म्हणजे मर्दानी खेळ असायची. कसली खेळ होते? हमामा पोरा हमामा घुमरी वाजे गमामा हमामा पोरा हमामा घुमरी वाजे गमामा घुमरी वाजे गमामा घुमरी वाजे गमामा घुमरी वाजे गमामा हमामा पोरा हमामा पहिले पहार रंगाची आले सोम सोम शिबार घेतली गडीते दे कोणी बिहाले डाई पडले आपणची. हमामा पोरा हमामा घुमरी वाजे हमाम्याच्या नादानी घुमरी वाजली राणे हमामा घालिता थकली पोरे करियर झालं 84ची. तुका मने आता अन खेळ मोडावा परता काम सारुनी सकळ आल्या वघे गोपाळ झाली आता वेळ म्हणती अनाशी दोऱ्या. खडकी सोडिल्या मोठा अजीचा दही काला गोमटा घ्या रे दही भात आम्हा देतो पंढरीनाथ. मुदा घेऊन या करी पेंदा वाटी तो सिदोरी भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. अपशब्दाबद्दल क्षमा. योग्य ज्ञानोबरायाचा प्रसाद अशील अशी ही वेळी वाकडवाक पुष्पांजली भगवान ज्ञानोबरायाच्या चरणी सेवा समर्पित. चाल न होता हालचाल होईल वाणीला पूर्ण विराम. जय विठ्ठल जय